धडपड महाराज कोण करतय व पण आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं. खळाची संगती उपयोगासी नाही, आपणा अपाय त्याच्या संगती. वाईटाची संगत करून माणसाचा काही उपयोग होत नाही. हा मनुष्य जन्म एकदाच आहे महाराज. आहे तरुण तोपर्यंत घ्या परमार्थ करून. जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत तुम्ही परमार्थ करून घ्या, नंतर काही उपयोग नाही. म्हातारा झाल्यावर तो कोणी परमार्थ करतो. हा जन्म हा मनुष्य देह एकदाच आहे महाराज. तोही मिळणं सोपा नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मंगला. ते मनुष्य जन्म मिळण्यासाठी आपल्याला कितीतरी फिरावं लागतं. अंती जन्मासी आला जन्मलासी नारा देव तो सोयरा करी. आता बरं पाठातून जाते महाराज. आता सध्या आम्ही बालावस्थेत आहोत, संस्थेत आहोत, त्यामुळे तुम्ही सांगितलं म्हणजे एकदा पाठातून गेलं अर्धा अभ्यास या पाठांतराचा झाला. महाराज कितीतरी हा मनुष्य देहासाठी आपल्याला फिरावं लागतं. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मंगलागो. एक माणूस एका शहरात राहायचा महाराज आणि त्याला खाजूची बिमारी होती. काय खरूज, खाजूची बिमारी म्हणता येईल पण खरूज म्हणतात आपल्याकडे. त्या शहराला महाराज एकच गेट होता. काय त्या शहराला एकच गेट होता आणि त्याला त्या शहरातून दवाखान्यासाठी बाहेर जायचं होतं. त्या शहरातूनच बाहेर जायचं होतं आणि महाराज तो आंधळा होता. म्हणजे त्याला दिसत नव्हतं, कळत नव्हतं आणि वेड्यासारखा होता. पण महाराज ज्याला त्रास झाला ना, मग तो कसा असो, लुळा असो, खुळा असो, त्रास झाल्याच्या नंतर माणूस उपयोग कशाचा ना कशाचा तरी करतोच. मग तो म्हणला आपण या शहराच्या बाहेर जाऊ आणि चांगला दवाखाना करू. महाराज तो चालत चालत आला आणि एक आपला सामान्य माणूस त्याला भेटला. म्हणला बाबा. ते बाबा नव्हते, ते तरुणच होते, पण आपण बाबा म्हणायला काय हरकत. बाबा कुठे चाललात? काही नाही, दवाखान्यात चाललो होतो. तुम्ही माझी थोडी मदत कराल का हो? मला हे रस्ता सापडत नाही, तुम्ही मला त्या रस्त्यापर्यंत नेऊन सोडा ना. बाबा मला खूप कामे आहेत, पण मी एक सांगतो ते करा. तुम्ही काय करा, ह्या भिंतीला इथून धरा. त्या भिंतीला चालत 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 जोपर्यंत गेट तुमच्या हाताला लागत नाही ना, तोपर्यंत तुम्ही भिंत सोडू नका. महाराज हा चालला चांगला 5 किलोमीटरचा तो राऊंड होता. हा चालला चालला 3, 3.5, 4 किलोमीटर चालला महाराज. पण त्याला खाजू यायला सुरुवात झाली. महाराज गेटाजवळ गेला आणि खाजवण्यासाठी हात काढला आणि गेटाच्या परत समोर गेला. इतकं आपल्याला फिरावं लागतं. जसं हा माणूस परत फिरण्याकरिता गेला ना, तसं हा मनुष्य देह मनुष्य जन्म मिळण्यासाठी आपल्यालाही इतकं फिरावं लागतं. मग मनुष्य देह मिळण्यासाठी इतकं फिरावं लागत असेल तर सुख मिळण्यासाठी काय काय करावं लागत असेल. पण ते सुख मिळणं हे फार सोपं आहे. फक्त तुम्हाला परमार्थ करायचा आहे, वैष्णवाची संगत करायची, एवढंच करायचं आहे का महाराज? तर नाही. या परमार्थामध्ये काय बाजूला ठेवायचंय तर
गाती घोडे आपुलिया चलते लाज भय शंका दुराविला मान. परमार्थामधलं सुख जर पाहायचं असेल, वैष्णव संगतीतलं सुख जर पाहायचं असेल, तर लाज भय शंका आणि मान मिळण्याची अपेक्षा बाजूला ठेवावं लागेल. तुम्ही जर हे सगळं केलं महाराज, तर 100% नाही 101,00,000% तुमच्या जीवनात सुख प्राप्त होणार. पण ती संगत अगोदर आम्हाला घडली पाहिजे. ती एवढं सोपं आहे का महाराज? मी सांगितलं तुम्हाला काय, मी सांगितलं तुम्ही रोज देव बदलता, तुम्हाला कस काय ते देव प्राप्त होईल, कस काय सुख देईल. नदीमध्ये एक आपला मराठ्याचा माणूस आणि एक मुसलमानाचा माणूस आंघोळीकरिता गेले महाराज. आंघोळ बिंघोळ झाली आणि म्हणले आता होडीत बसू. होडीत बसले महाराज आणि होडी बुडायला लागली. मग लगेच आपला माणूस म्हणायला लागला, महादेवाचं नमन करू लागला, महादेव मला वाचवण्याकरिता येतील. मग म्हणला महादेव तर भोळे, आता काही महादेव येऊ शकत नाही. लगेच त्यांच्या पोराचं नमन चालू केलं, लगेच गणपती बाप्पाचं. म्हणला गणपती बाप्पाला गणपती बाप्पाची डेरी जापत नाही, ते आपल्याला काय वाचवलं. त्यांना सोडलं, लगेच देवीची चालू केली, देवीची लगेच हनुमंतरायाची. आणि हा माणूस जो होता ना मुसलमानचा, तो फक्त अल्लाह 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 करत राहिला. महाराज त्याचा अल्लाह आला बी, त्याला घेऊन गेला बी ना, आपला इथंच मेला बी. हे कशाने महाराज? आपण एक निष्ठाने भक्ती करत नाही. काय एक निष्ठाने तुम्ही जर भक्ती केली ना, अहो तुम्ही त्याचं भजन केलं ना, संगतीत गेला ना, तर जगाचा मालक तुमच्यापर्यंत धावून येईल. आणि नुसतं धावूनच येणार नाही, तर आयुष्यभर तुमचं काय करील, तर अभंगाचं शेवटचं चरण.
जाते हैं इस धर्म मंडप में वही लोग आते हैं जिन्हें हनुमान जी बुलाते हैं। आपुल्या सायासी आम्हा जगदीचे सांभाळावे, गायनाची उडी आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने। महाराज त्याचा आपण चिंतन केलं, वैष्णवाच्या संगतीत गेलो, लाज भय शंका मान मिळण्याची अपेक्षा जर बाजूला ठेवली तर भगवान परमात्मा जगाचा मालक कर्तुमा कर्तुम शक्ती अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्यामध्ये तो तुमचा सांभाळ करायला तयार, पण तुम्हाला हे सगळं करावं लागेल। काय? वैष्णवाची संगत केलीच पाहिजे। माणसाच्या आयुष्यात संसार कधीही हो महाराज 24 तास आहे, तुम्ही कितीही धडपड करा त्याच्यासाठी, पण परमार्थ थोडा करा। संसाराचं फळ दिसत नाही, पण परमार्थाचं फळ दिसल्याशिवाय राहणार नाही। म्हणून वैष्णवाची संगत करावी असा आज मुद्दाम हाच अभंग निवडला। सर्वांच्या पाठातला आहे। मी एके ठिकाणी कीर्तनाला गेले महाराज, पाववीला ठाया अभंग घेतला आणि थोडं गायनाचार्य बी म्हणजे थोडेच होते, पब्लिक जास्त होती, गायनाचार्य 2 ते 3च होते। जवळ आले महाराज, त्यांना अभंगच सापडा, 5 मिनिटं तशीच उभा राहिले। हे आपलं चापड गावलं, 5 मिनिटं तशीच उभा राहिलं। मी मोबाईल घेतला आणि त्यांना अभंग शोधून दिला। नाही सुधरत माणसाला, एखाद्याला नाही होत असतं। मला हा सांगायचा उद्देश हा नाही आहे, पण आज मला हा अभंग घ्यायचा होता आणि पूर्ण सोडायचाच होता। आणि महाराज अभंग सोडवलाच पाहिजे। आपण काय सांगतोय हे जगाला कळलं पाहिजे। बाकीची भाकडकथा कितीही सांगा, काय की बाकीची भाकडकथा किती सांगा, पण नेमका जो अभंग घेतलाय ना, तुम्ही काही घरी घेऊन जाऊ का नाही जाऊ, पण हा अभंगाचा अर्थ तरी घरी गेला पाहिजे। त्याच्यासाठी कीर्तन आहे महाराज। कीर्तन फक्त विनोद नाही,
कीर्तन म्हणजे विनोद नाही, लक्षपूर्वक ऐका. डोळे तलावून असतात तरी ते भरून येतात, ओठ कापड नसतं तरी ते शिवले जातात, निसर्ग बायको नाहीये तरी तो रुसला जातोय, माणूस वातावरण नाहीये तरी तो बदलला जातोय. त्या बदललेल्या माणसाला, त्या बिघडलेल्या माणसाला माणसात आणण्यासाठी जे केलं जातं ना, त्याचं नाव हे कीर्तन. त्याच्यासाठी कीर्तन आहे महाराज. मग जीवनात आल्याच्या नंतर कीर्तन श्रवण केलंच पाहिजे, संगत चांगली केलंच पाहिजे. संगतीवर माणसाचं खरं जीवन आहे महाराज. तुमची संगत चांगली असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या माणसासोबत असेल ना, तुमची ओळख चांगल्याच नावाने होणार, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही नेणे. त्याच्या संगतीत गेल्याच्या नंतर हे होतं काय, गायनाची उडी आपुलिया छंदे, मनाची आनंदी आवडीने. गेल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं, लाज भय शंका दुराविला वाण नकळे साधन या परते. हे सगळं केल्याच्या नंतर काय करतात तुका म्हणी, आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे विठोबा. झालेली कीर्तन सेवा हनुमंतरायांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी. आज उपस्थित माझे सर्व चालमगावातले गावकरी, तसेच माझे गुरुवर्य परमपूज्य परम आदरणीय रामायणाचार्य महाराज म्हणतात ना, पाणी पीना है तो छान की पियो, और गुरु चाहिए तो पहचान कर कर. गुरु असावं ना महाराज तर खरंच आमच्या भाकड बाबासारखं. महाराज एवढं एक मुलगी सांभाळायला माणसाला जमत नाही महाराज. काय, एक मुलगी सांभाळायला माणसाला जमत नाही, 30 ते 35 मुली सांभाळणं सोपं नाही. असं बाबा जसं जमेल तसं बाबाचं सदैव सहकार्य असतं. सदैव ज्ञान बाबा जेवढं आहे तेवढं देण्याचं काम करतात महाराज. आज वेळातला वेळ काढून माझे इतके कॉल त्यांना, बाबा कुडशिक आले, येता का, कुठपर्यंत आले, तरीही बाबा वेळातला वेळ काढून इथं आले. खरंच धन्यवाद आहे काकाचे. आम्ही त्यांना काका म्हणतो. तसं म्हणलं तर अख्खी आळंदी त्यांना काका या नावानेच ओळखते. तसेच ज्यांच्या माध्यमातून सेवा मिळाली, तसेच सर्व कमिटीच्या माध्यमातून मिळाली, सर्व कमिटीचे माझे मनापासून धन्यवाद आहे. कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये काही अवगुण शब्द निघाला असेल तरी तुम्हा सर्वांची माफी असावी. माझ्या आलमगावातले लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात महाराज, इतकं नितांत प्रेम आहे महाराज. असंच त्यांचं सदैव आयुष्यभर माझ्यावरती राहतं. एवढी धडपड महाराज कोण करतंय व, पण आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं.